महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज मला आईची आठवण आली आहे. कारण गेली 2 वर्षात मी येणं पण कमी केलंय. कारण आई म्हणायची ही माझी 4थी मुलगी आहे आणि आज आई तो आशीर्वाद द्यायला नाहीये. कारण ह्या घरात मला खूप प्रेम मिळालंय. मुलींना नसेल मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मिळालंय. सगळ्यांनी सांगितलं परंतु वहिनी शिकली, अण्णाच्या जीवनात आली. पण अण्णांनी घरच्यांनी साथ दिली, आमच्या आईने देखील साथ दिली, आमच्या बहिणींनी सुद्धा साथ दिली. नंदा म्हणून कधी अशा म्हटल्या नाहीत. ती शिकली, वहिनी शिक्षिका झाली. ती घरातल्या जावांच्या, नंदांच्या, दादा गेल्याचं दुःख पचवणारी ती वहिनी आज सागर दिसतोय आपल्या समोर. दादाची आठवण सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. कारण खरंच नाना म्हणाले ते बरोबर आहे. जर दादा असतं तर कदाचित आणखीन वेगळं चित्र असतं. हे जी आता तळमळ चालली, आल्यापासून सांगते गप्पा बसा, तुमचा वाढदिवस आहे, पण नाही, याचं नाव घ्या, याला बोलवा, तो आलाय त्याचं नाव घे, सारखं सांगतायत. डॉक्टर साथ देतोय, सगळेजण प्रयत्न करतायत. परंतु अन्नाचं लक्ष जितकं समाजामध्ये आहे, मी नेहमी सांगत असते, कारण राजकारणात राहून घरातले उपाशी ठेवून बाहेरचे तुपाशी कधी अण्णांनी घातले नाही. अण्णांनी जितकं बाहेर प्रेम केलंय तितकं इथे माझ्या असलेल्या पुतण्या आहेत त्या भाऊ गेला, पण सावली बापाच्या पुढची कायम सागर असेल. सगळ्या पुतण्या त्या मुलींपेक्षाही जास्त त्यांचं प्रेम त्यांच्यावर आहे. होय, डबा येतो. डबा करत असताना मॅडमला जरी शाळेत जायचं असेल आणि मी सांगितलं की अण्णा रामशेठ येत आहेत, दादा येत आहेत, तर त्या भाज्या वहिनी आमच्या सगळ्या घरातल्या करतात. म्हणून तो डबा आम्हाला, एवढा मोठा डबा, निवडणुकीत सुद्धा 10-12 लोक जेवतील एवढा डबा करून घाईघाईने आमच्या वहिनी तिथे आई होती तर आई पण काळजी तितकीच घ्यायची. लसणाची चटणी द्या. आज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अण्णा घरात सुद्धा, अण्णा ह्या नावाला साजेसं सगळं कर्तृत्व करून घरातल्यांचे साथ सगळ्यांचे आहे. फार कमी नशिबान लोक असतात. जसं मलाही वाटतं, माऊलीला सुद्धा मी सांगत असते का माऊली तुम्हाला माझ्या वहिनीची काळजीच नाही. कारण ती घरात तेवढा त्रास सहन करते म्हणून तुम्ही बाहेर वेळ देऊ शकता. घरात जर कोणी बघणार नसेल तर काय उपयोग आहे. कित्येक राजकारण्यांची घरं पहा, त्यांच्या झालेल्या दुरावस्था पाहिल्या तर आपल्याला निश्चित अभिमान वाटतो की संपत्ती काय असते हो, संपत्ती काय असते. आमच्याकडे आम्ही आयुष्यामध्ये 30 वर्ष राजकारणामध्ये जी संपत्ती कमवली आहे त्या संपत्तीच्या मुळेच आज जिवंत दिसतोय. ती संपत्ती म्हणजे माणसं जोडली आहेत. माणसाचं दुःख आपलं दुःख समजलोय. ते निश्चितपणाने समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर आपला आनंद दुगणित होतो. काहीतरी केल्याचं समाधान, ऊर्जा, त्या ऊर्जेवर चालतो. काही लोक म्हणतात थकले आहेत ताई आता, तुम्हाला माहित नाही, एकदा वाजायला लागलं की मी कोणाच्या बापाला ऐकणारे नाहीये. कारण तो बाणा आहे. बाप खात्यात, पोलीस खात्यातला, त्याच्यामुळे डिपार्टमेंटनी आणि डिपार्टमेंटचं रक्त माहिती आहे आणि ते आमच्यात जसं सळसळतं भल्या भल्यांना घाम फोडतो आम्ही. माझा अण्णा कोणी हिंमत करत नाही तेवढी,
परंतु मी संपर्क नेत्याला सांगितलं त्यावेळेला आपल्याला संपर्क प्रमुख आताचे समन्वयक मिर्लेकर साहेब त्यांचं आलं की सारखं जसं आता माऊली सोबत सुद्धा एवढं करून सुद्धा त्यांना अभिप्रेत असतं, कारण त्यांनी झेंडे धरले, त्यांनी खूप काही सोचलंय. तो एक लढवय्या माणूस आहे. परंतु ग्रामीण भागातली परिस्थिती जरा वेगळी आहे. आणि ज्या वेळेला अण्णाला जर कुठल्या मीटिंग मध्ये बोलले तर एकच दिवस मी सांगितलं, साहेब माझ्या अण्णाकडनं तुम्ही कागदाचा हिशोब मागू नका. कागद त्याला जमवणार नाही, तो कागद नाही रंगवू शकत, पण तो माणसं जमवू शकतो. कुठेही लात मारून तिथे पाणी काढू शकतो, कुणावरही प्रसंग आला तर धावून जाऊ शकतो. हा माझा अण्णा ते करू शकतो आणि त्याच्यामुळे शिवसेना वाढते आहे. तो शिवसेना वाढवतोय. रोज सकाळी उठायचं आणि दशकेला पळायचं सोपं नाहीये, पण शहरी भागातल्या लोकांना तशा गोष्टींना सामोरे जावं लागत नाहीये. त्याच्यासाठी ग्रामीण भागातल्या व्यक्तीला त्या गोष्टी कशा माणसं जोडायच्या असतात, तर बऱ्याच वेळा घरातले दुःख घरातलं लोकांकडे कमी, पण बाहेरच्याचा वाढदिवस, बाहेरच्याचं दुःख, बाहेरच्याची पोलीस स्टेशन, प्रत्येक कामामध्ये धावून जाणं, तेव्हा पक्ष वाढतो. आणि अण्णाने निश्चितपणाने ज्या वेळेला अण्णाने चुकीच्या माणसाचं बोट धरलं त्याच वेळेला मी अण्णाला सूचना केली होती, अण्णा एक दिवस असा येईल लोक त्याचं नाव घेतील आणि तुम्हाला मागे ठेवतील. एक दिवस रात्रीच्या 11 वाजता मी अण्णाला सांगितलं आणि अण्णाला त्याचा प्रत्यय येऊ लागला. अण्णाला कळलं का आपल्याकडून काय चुकलं, हेतू साध्य झाला, माणूस बाजूला झाला. आणि तेच माऊलींना सांगायचं होतं. या ठिकाणी माझा अण्णा मनाचा एकदम मोकळा आहे. इतका त्याच्यासारखं मन असू शकत नाही, सोन्याचं मन आहे त्याचं. जयरामजी बोललात तुम्ही, तुमचा मित्र असा आहे की तुम्ही घरात कधी गेलात तर तुम्ही पाहाल ते तगमग किती असते. या ठिकाणी मी नाव याच्यासाठी नाही घेतलं कारण इथल्या प्रत्येकाशी माझं नातं आहे. आणि जर मी नाव घ्यायला गेली, एक नाव माझ्याकडून राहिलं तर माझा माणूस दुखावला जाईल. बाबा मगापासून तगमग करतायत, थंडी वाजते, मला पहिला सत्कार करायचा आहे. मी त्यांना म्हटलं 5-10 मिनिटात संपवू, पण तुमच्याशिवाय शोभा नाही ना, पहिला सत्कार तुम्हीच करणार अण्णाचा. अण्णांनी लहान मुलं येऊन, ही तरुणाई दिसते ना एवढ्या थंडीची सुद्धा, तरुण असो वयस्कर असो महिला असो, ताई बाई अक्का दादा बाबा, एक नाव अण्णाच्या हातात माईक गेला का सगळ्यांना धडकी भरते. ती एवढ्यासाठीच का अण्णाचं बाय हॅट. मनापासून किती सांगा तुम्ही की अण्णा वेळ झालाय, पण अण्णाचं समाधान होणार नाही जोपर्यंत ती 5-50 नावं घेत नाही. अण्णाच्या हातात माईक असे ह्या उमराज मध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे, सकाळी अण्णांनी माईक हातात घेतलं तर रात्रीपर्यंत चालवण्याची क्षमता फक्त अण्णामध्ये आहे. मग जिथे गरज वाटली की तिथे प्रत्येक माणूस सांगतो अण्णाकडे माईक द्या, म्हणजे इतक्या लांब माणूस आलाय, येईल इथपर्यंत तो नेता, म्हणजे त्यावेळी अण्णा. आणि खरोखरच कधी कधी जेव्हा अण्णाला संधी मिळत नाही त्यावेळेला आमची तगमग होते, कारण मला माहिती असतं अण्णा आमचा बायकोपेक्षा जास्त माईक वेडा आहे. हा, कारण त्यांना सगळ्यांना मान मिळावा, सन्मान मिळावा, किमान त्याचं नाव घेतलं जावं ही अपेक्षा असते. आणि म्हणून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण नवीन वर्षात 19 मध्ये येतोय, 18 संपलाय, 19 मध्ये येतोय. आणि खरोखरच एवढी क्षमता आहे अण्णामध्ये की अण्णा ह्या 19ला ह्या आशाचं स्वप्न निश्चित तुम्ही पूर्ण करणार, या जनतेला करायला लावणार, हा विश्वास मला आहे. कारण तेवढं प्रेम माझ्यावर त्यांनी केलेलं आहे, ते मी कधीच विसरू शकत नाही. कोणती निवडणूक पहा तुम्ही, 9ची घ्या, 14ची घ्या, कोणी काही करू दे, आज ती मूठ बांधायचं काम सुद्धा करत असताना पुढाकार घेणारा
अण्णाच आहे. मग त्याच्यामध्ये प्रसन्न अण्णा असेल, शरद अण्णा असेल, राजे असेल, दिलीपरावजी असतील, बरोबर आहे की नाही सरपंच? आता तुम्ही आता डिक्लेअरच तसं केलं तर हे अधिकार काय आपल्याला आहेत का? हा, तुम्ही तशी नावं ठेवली आहे, तसा अधिकार असता तर निश्चितपणाने आपण तेही केलं असतं. पण इथे आहे ते मिळणार आहे. संधी हुकली पण ती आली. आम्हाला आनंद एवढाच आहे की नेहमी ज्या ज्या ठिकाणी अण्णा पक्षामध्ये आल्यापासून, अण्णा जेव्हापासून बाळासाहेब दांगड झाले, मोठ्या भावाने जो मोठापणा दाखवला तो कायम टिकून राहिला. कारण तो बेंबीच्या देठापासून केलेला त्याग होता भाऊचा. आणि म्हणून आजपर्यंत अण्णा कुठे ना कुठे त्यांना कायम संध्या उपलब्ध होत राहिल्या. ह्या सगळ्या सुवासनींचा आणि खऱ्या अर्थाने जिने पतीचा त्याग केला त्या वहिनीचा सुद्धा आशीर्वादच म्हणावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी अण्णा, मी तर तुमच्यासाठी एवढंच म्हणू शकते, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. या ठिकाणी अण्णा, आम्हाला असंही वाटतं की अण्णा खुद को कर बुलंद इतना कि खुदा भी बंदे से पूछे कि बता तेरी अजा क्या है. इतकं स्वतःला उंचावर न्या, इतक्या उंचावर न्या की देवच तुम्हाला विचारणार आहे का बोल तुला काय हवंय. खूप केलंस तू, एक दिवस तो येणार, आल्याशिवाय राहणार नाही, हा माझाही विश्वास आहे. एक जोरदार टाळ्या माझ्या अण्णाचा साठी. या ठिकाणी सरपंचांना बोलायचं होतं पण त्यांना बोलता आलं नाही. त्याने निश्चितपणाने भावना व्यक्त केल्या असत्या. घुले साहेबांना खरोखरच मनापासून इच्छा होती, पण माऊली उठल्यानंतर बोलायचं नाही, प्रोटोकॉल. ते म्हटले की आता नाही जमायचं. आमचे विलास शेठ ते सुद्धा सांगू शकले असते, कारण त्यांनी निवडणुका अशा लढल्या, पडायसाठीच लढल्या. हे मी सगळ्यांचं सांगू शकते, कारण याच ठिकाणी मी जितकी वर्ष काढली न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. विरोधात राहून सुद्धा आमच्या अण्णांनी नुसतं सांगायचं, अण्णाला कधी नाही नाही म्हणायचं. इथे जो मागेल, राजेंनी सांगू दे, प्रसन्नांनी सांगू दे, संभाजीराजे सांगतील, ज्या वेळेला ग्रामपंचायतीला पडले दिलीप शेठ, मी म्हटलं आता उभं राहायचंय तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीला उभं राहावंच लागेल. काय नाही म्हटले, मी झालं ताई, माझी मानसिकता नाही, म्हटलं उभं राहावंच लागेल. आज काय झाले ना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष. कधी कधी पक्षासाठी काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळत नाही असं वाटत असतं, परंतु न्याय देणारा वेळेवर आणि पक्षप्रमुखांसारखा आमचा नेता कुठल्याच पक्षात नसा, असे उद्धव साहेब आहेत. आणि म्हणूनच पक्षप्रमुखांवर आमचा नितांत प्रेम आहे. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादा जर इथे असते तर अण्णाबद्दल कदाचित माझ्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप चांगलं त्यांनी मांडलं असतं. मला थोडंसं भावना आवरता आला नाही, तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी एवढं बोलते आणि सगळ्या जिल्हा परिषद पुणे, संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने पक्ष प्रमुख उद्धव साहेब, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, संपर्क नेते संजयजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे मिर्लेकर साहेब, समन्वयक महिला आघाडी
सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अण्णाला लाख लाख शुभेच्छा देते.